नमस्कार. इयत्ता 5वी, विषय मराठी, ब्रिज कोर्स, पहिला दिवस. संकल्पना आहे गोष्ट ऐकून प्रश्न विचारणे. मी पाटील सर. माझ्याकडे इयत्ता 5वीचा मराठी विषय आहे. प्रथम इयत्ता 5वीमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विह परांजपे विद्यालयातर्फे हार्दिक स्वागत. माझे नाव श्री पाटील एने. फोन नंबर 77-288-322. प्रत्यक्षात शाळा सुरू होईपर्यंत आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून शिकणार आहोत. कोविड-19च्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मागील शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष विद्यार्थी समोर असताना वर्ग अध्यापन होऊ शकले नाही. नव्या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष शाळा कधी सुरू होतील याबाबत अनिश्चितता आहे. मागील शैक्षणिक वर्षात आपण ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. मागील शैक्षणिक वर्षात केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी, तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी व्हावी, हा दुहेरी उद्देश ठेवून महाराष्ट्र शासन शालेय शैक्षणिक विभागाने सेतू अभ्यास तयार केला आहे. इंग्रजीत त्याचे नाव ब्रिज कोर्स आहे. मागील शैक्षणिक वर्षात तुम्ही नेमके काय शिकला हे समजण्यासाठी व पुढील इयत्तेचा पाठ्यक्रम समजून घेण्यासाठी हा सेतू अभ्यास आपल्याला मदत करणार आहे. हा सेतू अभ्यास प्रत्येक दिवसाचा आहे. तो त्याच दिवशी तुम्ही स्वप्रयत्नाने सोडवायचा आहे. काही कृती सोडवताना अडचण असल्यास शिक्षकांची किंवा पालकांची मदत घ्या. सेतू अभ्यास 45 दिवसांचा असून यामध्ये दर 15 दिवसांची एक चाचणी आहे. अशा 3 चाचण्या तुम्हाला सोडवायच्या आहेत व त्या शिक्षकांकडून तपासून घ्यायच्या आहेत. यामध्ये काही अडचण आल्यास शिक्षकांची किंवा पालकांची मदत घ्यावी. या ब्रिज कोर्ससाठी एक 100 पानी मराठीसाठी वही करा. त्यामध्ये दिलेला रोजचा अभ्यास सांगितल्याप्रमाणे सोडवा. चाचण्यांप्रमाणेच वहीसुद्धा तपासली जाईल. ब्रिज कोर्स अभ्यासाबरोबरच आपला शालेय अभ्याससुद्धा करायचा आहे. हा सेतू अभ्यास यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देऊन आपण आज पहिल्या दिवसाला सुरुवात करणार आहोत. चला तर मग ब्रिज कोर्स अभ्यासासाठी सज्ज होऊया. विद्यार्थी मित्रहो, आज पहिल्या दिवशी मी तुम्हाला आवडणाऱ्या 2 गोष्टी सांगणार आहे. पहिली गोष्ट ऐकल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारायचे आहेत व ते प्रश्न वहीत लिहून ठेवायचे आहेत. जास्तीत जास्त प्रश्न विचारा व वहीत लिहून ठेवा. दुसरी गोष्ट ऐकल्यानंतर मी प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरे तुम्ही द्यायची आहेत. तेही प्रश्न आपल्या मराठीच्या 100 पानी वहीत लिहून ठेवायचा आहे. त्यांची उत्तरेही लिहायची आहेत. हा झाला पहिल्या दिवसाचा अभ्यास. चला तर मग गोष्ट ऐकूया आणि प्रश्न विचारूया. माझ्या गोष्टीचं नाव आहे सोन्याचं अंड देणारी कोंबडी. कदाचित ही गोष्ट तुम्ही ऐकलेली असेल. सोन्याचं अंड देणारी कोंबडी. एक गरीब माणूस देवाची खूप भक्ती करायचा. रोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी देवाजवळ प्रार्थना करायचा. त्याची ती अतूट भक्ती पाहून त्या गरीब माणसाबद्दल देवाला दया उत्पन्न झाली. आपला भक्त खूप मोठा व्हावा असा त्याने विचार केला. एके दिवशी प्रसन्न होऊन देवाने आपल्या गरीब भक्ताला एक कोंबडी दिली. ही कोंबडी रोज एक सोन्याचं अंड देत असे. ते सोन्याचं अंड तो बाजारात नेऊन विकत असे. त्यातून त्याला पैसे मिळत असत. रोज एक सोन्याचं अंड विकल्याने त्या गरीब भक्ताची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. म्हणजे तो श्रीमंतीकडे येऊ लागला.
परंतु ही मंद गतीने प्राप्त होणारी श्रीमंती त्या गरीब भक्ताला पटेना. त्याचा धीर सुटला. म्हणजे किती दिवस थांबायचं? ही रोज एक अंड देणार, किती दिवस थांबायचं? त्यानं विचार केला, आपली कोंबडी रोज एक सोन्याचं अंड देणार, असं आपण किती दिवस धीर धरायचा? रोज एक अंड देण्यापेक्षा ह्या कोंबडीला आपण जर कापलं तर हिच्या पोटातून अनेक अंडी एकाच वेळी मिळतील आणि आपण ती बाजारात विकून एकदम श्रीमंत होऊ. रोज बाजारात जाण्यापेक्षा एकदाच बाजारात जाऊन सर्व अंडी विकून येऊ आणि श्रीमंत होऊ, एकदाच श्रीमंत होऊ. अशा विचारानं त्यानं कोंबडीला कापलं. कोंबडीला कापताच तिच्या पोटातून रक्त मांसांशिवाय काहीच निघालं नाही. उलट कोंबडी मरून गेली. कोंबडी मेल्याने रोज मिळणारं सोन्याचं अंड तेही गेलं. शेवटी त्या गरीब भक्ताला आपल्या अविचारी कर्माचा पश्चाताप झाला. असं म्हणतात, देव देतं आणि कर्म नेतं. तर विद्यार्थी मित्र हो, इथे आपली गोष्ट संपली. या गोष्टीतून तुम्हाला कोणते प्रश्न पडतात ते विचारा व वहीत लिहा. तुम्ही गोष्ट ऐकली, गोष्टीतून तुम्हाला कोणते प्रश्न पडले ते तुमच्या वहीत लिहायचे आहेत आणि ते मी तपासणार आहे. तुम्ही कोणते प्रश्न लिहाल ते. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, प्रश्न पडणारे आहेत. सोन्याचं अंड कसं असतं? तुम्ही रोज पांढरं अंड पाहता कोंबडीचं, पण सोन्याचं अंड कसं असतं असं तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की नाही? त्या सोन्याचा अंड्याचा उपयोग काय करू शकतो आपण, हाही प्रश्न तुम्हाला निर्माण झाला असेल. सोन्याचे अंडे खातात का असंही तुम्हाला वाटलं असेल. लोक विकत घेतात, मग सोन्याचं अंड ते खातात का? देवाने त्याला कोंबडीऐवजी दुसरे साधन दिले असते तर तो श्रीमंत झाला असता का? तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारे प्रश्न तुम्ही विचारू शकता. गरीब भक्ताने कोंबडी कापली नसती तर तो श्रीमंत झाला असता का? देवाने त्याला कोंबडीऐवजी दुसरे साधन दिले असते तर त्याच्या मनात असा विचार आला असता का? या गोष्टीतून कोणकोणत्या म्हणी आठवतात? एका सोन्याच्या अंड्याचा बाजारात काय भाव मिळत होता? गावापासून बाजारपेठ किती लांब होती? या गोष्टीतून कोणता बोध होतो? अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला निर्माण होत असतील तर तुम्हाला ज्याला जसे या गोष्टीतून प्रश्न निर्माण होतात ते त्यांनी आपल्या वहीत लिहायचे आहेत. आता आपण दुसरी गोष्ट ऐकू. माझ्या दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे हुशार ससा. दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे हुशार ससा. एका जंगलामध्ये एक सिंह बरेच वर्ष राज्य करीत होता. मात्र आता तो वृद्ध झाला होता. बरेच वर्ष त्याने राज्य केलं, पण आता तो वयोवृद्ध झाला होता. त्याला पूर्वीसारखे भक्ष्य पकडता येत नव्हते. म्हणून सर्व प्राण्यांनी ठरवले की दररोज एक प्राणी सिंहाच्या गुहेत पाठवायचा. सिंहाच्या सेवेसाठी, त्याला भक्ष्य आणून देण्यासाठी एक प्राणी पाठवायचा. त्यानुसार दररोज एक प्राणी सिंहाच्या गुहेत जाऊ लागला. एके दिवशी एका सशाची सिंहाकडे जाण्याची पाळी आली. आईने सकाळी लवकर उठवून त्याला बळेच पाठवले. ससा जायला तयार नव्हता. पण आईने त्याला सांगितलं, अरे बाबा, तू जर गेला नाहीस तर सिंह रागावेल आणि तो आपल्या सगळ्या कुटुंबालाच खाऊन टाकेल. त्यापेक्षा आज आपली पाळी आहे तेव्हा तू त्याच्या सेवेला जा, त्याला भक्ष्य एखादा आणून दे. आत्तापर्यंत त्याच्या सेवेला गेलेला प्राणी कोणीच जिवंत परत आला नाही हे सशाला माहीत होते. म्हणून तो जायला घाबरत होता.
त्याने दृष्ट सिंहाला ठार मारण्याची योजना केली, कारण आपणही परत येणार नाही गेलो तर, म्हणून त्याने एक योजना आखली. त्या दृष्ट सिंहाला ठार मारण्याची एक योजना आखली, कारण जे जे प्राणी त्याच्या सेवेला गेले त्यांना त्याने फसवून खाल्ले, की मला आता भूक नाही, तुम्ही जरा आराम करा. आता एवढ्या लांब थकून गेलेला एखादा प्राणी त्याच्या गुहेमध्ये आरामाला झोपला आणि झोपल्यानंतर तो सिंह काय करायचा, त्याच्यावर झडप घालून त्यालाच खाऊन टाकायचा. असं त्याचं नित्य कार्यक्रम असायचा. मग सशाला हा अभ्यास होता की आत्तापर्यंत गेलेले प्राणी कोणीच परत आलेले नाहीत, म्हणून तो जायला घाबरत होता. मग त्याने दृष्ट सिंहाला ठार मारण्याची योजना आखली. ससा ठरलेल्या वेळेपेक्षा खूप उशिरा सिंहाच्या गुहेत पोचला. सिंहाची जेवणाची वेळ टळून गेली होती. त्याला खूप भूक लागली होती, म्हणून तो सशावर फार रागावला. तू एवढ्या उशिरा का आलास? सिंह गरजला. ससा नम्रपणे म्हणाला. आता सिंह चिडलेला आहे आणि त्याला उलट उत्तर करणं आपल्याला योग्य नाही, म्हणून त्याने नम्रपणे म्हणाला. ससा नम्रपणे त्याला म्हणाला, महाराज, मला उशीर झाला, कारण वाटेत दुसऱ्या सिंहाने मला अडवलं. मीच जंगलचा राजा आहे असे तो म्हणू लागला. त्याच्यापासून सुटका करून घेणे मला फार अवघड झाले. कसा बसा मी इथपर्यंत आलो, म्हणून मला उशीर झाला. हे ऐकून सिंहाला राग आला. त्याने रागानेच विचारले, काय, दुसरा सिंह, तोही या जंगलात? होय महाराज, तो कुठे राहतो हे मला माहीत आहे. तुम्ही माझ्याबरोबर चला. तो कुठे आहे तो आत्ताच दाखवतो तुम्हाला. असे ससा म्हणताच सिंह त्याच्याबरोबर लगेच निघाला. सिंहाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तो लगेच निघाला. ससा सिंहाला घेऊन एका विहिरीजवळ आला आणि म्हणाला, महाराज, दुसरा सिंह इथे लपून बसला आहे. तुम्ही येणार हे त्याला समजले असेल. तो तुम्हाला घाबरून या विहिरीत लपून बसला असेल. जरा डोकावून पहा. सिंहाने सशावर विश्वास ठेवून विहिरीत डोकावून पाहिले. पाहतो तर काय, त्याला स्वतःचेच प्रतिबिंब विहिरीच्या पाण्यात दिसले. ते प्रतिबिंब म्हणजे दुसरा सिंहच आहे असे त्याला वाटले, म्हणून त्याने त्याच्याकडे रागाने पाहिले व मोठमोठ्याने गर्जना केली. त्याचबरोबर पाण्यातील सिंहाने रागाने पाहिले. पाण्यातील सिंहाने रागाने पाहिले व मोठ्याने गर्जना केली. आता जसा प्रतिबिंब आहे, जसा समोरचा करणार तसं पाण्यामध्ये त्याला दिसत होतं. मग त्याने सुद्धा गर्जना केली असं त्याने ऐकलं. आता मात्र त्या सिंहाला खूप राग आला. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून ससा म्हणाला, महाराज, तो तुमच्याकडे रागाने पाहतोय. बघताय काय, पकडा त्याला. असे म्हणताच सिंहाने रागाच्या भरात उडी मारली आणि तो पाण्यात बुडून मरण पावला. विहिरीत उडी मारल्यामुळे तो पाण्यात बुडून मरण पावला. अशा प्रकारे सिंहाचा शेवट झाला व सशाची मृत्यूच्या जाळ्यातून सुटका झाली. म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. तर विद्यार्थी मित्र हो, आपली पहिली गोष्ट इथे संपली. दुसरी गोष्ट इथे संपली. तुम्ही गोष्ट ऐकलीत. आता या गोष्टीवर तुम्हाला प्रश्न विचारणार आहे व ते तुम्ही वहीत तुमच्या सोडवायचे आहेत. आता ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या गोष्टीतून लिहायची आहेत ते प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि प्रत्यक्षात तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये हे प्रश्न लिहायला येणार आहे. तर एका वाक्यात उत्तरे लिहा. या गोष्टीतून निर्माण झालेले प्रश्न. सिंहाला मदत करायची पाळी कोणाकडे आली होती? तुम्हाला माहिती आहे,
सिंहाला मदत करायची पाळी कोणाकडे आली होती? दुसरा प्रश्न आहे, सशाने सिंहाला कोठे नेले? तिसरा प्रश्न आहे, सिंहाला विहिरीत काय दिसले? चौथा प्रश्न आहे, गोष्टीला हुशार ससा ऐवजी दुसरे कोणते समर्पक नाव देता येईल? म्हणजे हुशार ससाच म्हणण्यापेक्षा आणखीन या गोष्टीला दुसरं नाव देता येईल का? असेल तर सुचवा. 5. या गोष्टीतील कोणते पात्र तुम्हाला जास्त आवडले? ससा की वाघ की आई? या गोष्टीतील कोणतं पात्र तुम्हाला आवडलं? 6. या गोष्टीतून तुम्हाला कोणता बोध झाला? या गोष्टीतून कोणता तुम्हाला बोध होतो? आता बघा, सिंहाला मदत करायची पाळी कोणाकडे आली? तुम्ही गोष्ट ऐकल्यानंतर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवता येईल गोष्ट ऐकल्यानंतर. दुसरं आहे, थोडक्यात उत्तरे लिहू शकता तुम्ही. सिंहाच्या मदतीला ससा जायला का घाबरत होता? का घाबरत होता ससा जायला? तेही तुम्हाला सांगता येईल. 2. सशाने सिंहाला उशीर झाल्याचे कारण काय सांगितले? उशीर झाल्याचं कारण सशाने सिंहाला काय सांगितले? तिसरं आहे, कल्पना करा व लिहा. कल्पना करायची आहे तुम्ही आणि लिहायचं आहे. प्रत्यक्षात जर दुसरा सिंह असता आणि तो पहिल्या सिंहाच्या समोर आला असता तर काय घडले असते? कल्पना करावं लिहा. आता विहिरीत होता, प्रतिबिंब होतं म्हणून अशी घटना झाली, पण प्रत्यक्षात जर समोर दुसरा सिंह असता तर मग काय घडलं असतं? ती कल्पना करून तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर सराव करूया. तुमच्या आवडीची एखादी गोष्ट वर्गात सांगण्यासाठी तयार करून ठेवा. तुम्हाला एक गोष्ट सांगता आली पाहिजे. नंतर कल्पक होऊया. ग्रंथालयातून गोष्टींची पुस्तके घेऊन पुढील गोष्टींचे वाचन करा व ती गोष्ट इतरांना सांगायची आहे. त्यासाठी पुढील गोष्टींची नावं दिलेत: लाकूड तोडे आणि देव, हुशार कावळा, हुशार कोल्हा, धाडसी मुलगा, लोभी राजा, इमानी मुंगूस, खरा मित्र. अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या वाचा. त्याच्यानंतर पुढचं आहे शेवटचं, गोष्ट वाचल्यानंतर त्यातील कोणते गुण आपल्याला आत्मसात करणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते ते लिहा. म्हणजे गोष्ट वाचल्यानंतर कोणते गुण, एखादी गोष्ट आपण वाचली मग त्या गोष्टीतलं कोणते गुण तुम्हाला नेमकी आत्मसात करण्यासारखे वाटतात किंवा करणे गरजेचे आहे असे तुम्हाला वाटते ते लिहा. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आपला पहिला दिवस इथे संपलेला आहे. नमस्कार. इयत्ता 5वी विषय मराठी ब्रिज कोर्स. दुसरा दिवस. संकल्पना आहे मुलाखत. विद्यार्थी मित्र हो, आज आपला दुसरा दिवस. आज आपण उपयोजित मराठी लेखन मुलाखत हा भाग अभ्यासणार आहोत. मुलाखत म्हणजे काय? मुलाखतीसाठी कोणती पूर्वतयारी करावी? मुलाखत कशी घ्यावी? मुलाखतीचा हेतू काय व मुलाखतीचा समारोप कसा करावा या गोष्टी थोडक्यात अभ्यासणार आहोत. मुलाखतीचा भाग समजून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या वर्गमित्राची मुलाखत घ्यायची आहे. त्याने तुमची मुलाखत घेतल्यानंतर तुमची मुलाखत त्याला द्यायला सांगा. अशी एकमेकांची मुलाखत घेऊन सराव करा. तर प्रथम आपण मुलाखत म्हणजे काय ही संकल्पना समजावून घेऊ. तर एखाद्या व्यक्तीशी, मुलाखत म्हणजे काय पहा, एखाद्या व्यक्तीशी संवाद साधून तिचे विचार जाणून घेऊन लोकांपर्यंत पोचविण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे मुलाखत होय. एखाद्या व्यक्तीशी संवाद साधून तिचे विचार जाणून घेऊन लोकांपर्यंत पोचविण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे मुलाखत होय.
एखाद्या व्यक्तीचे विशिष्ट क्षेत्रातील असामान्य कार्य सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा व्यक्तीशी संवाद साधून तिचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीची मुलाखत घ्यावी लागते आणि या मुलाखतीतूनच त्या व्यक्तीचे कार्य, त्या व्यक्तीचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवता येतात आणि म्हणून मुलाखत हे प्रभावी माध्यम आहे. आता कोणत्याही व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी कशा प्रकारची तयारी करावी लागते व त्यांना कोणकोणते प्रश्न विचारावेत ते आपण पाहू. मुलाखतीमध्ये एक मुलाखतकार व मुलाखतदाता असे दोघेजण असतात. मुलाखतीमध्ये एक मुलाखतकार आणि एक मुलाखतदाता असे दोघेजण असतात. जो मुलाखत घेतो त्यास मुलाखतकार असे म्हणतात. जो एखाद्याची मुलाखत घेतो त्याला काय म्हणतात? मुलाखतकार असे म्हणतात. आणि जो मुलाखत देतो त्यास मुलाखतदाता असे म्हणतात. मुलाखतीचे दोन भाग, एक प्रत्यक्ष मुलाखत आणि दुसरी शब्दबद्ध मुलाखत. आता प्रत्यक्ष म्हणजेच एक मुलाखत घेऊन लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचविणे, फक्त लोकांपर्यंत ती पोहोचविणे, जी तुम्ही टी व्हीवर पाहता. दुसरी मुलाखत लिहून घेणे. मग आता मुलाखतकाराने कोणती तयारी करावी? ज्या व्यक्तीची ज्या क्षेत्राविषयी मुलाखत घ्यायची आहे, ज्या व्यक्तीची ज्या क्षेत्राविषयी मुलाखत घ्यायची आहे त्याविषयीची प्रश्नावली तयार करणे. त्यासाठी प्रथम आपल्याला पूर्वज्ञान असणे आवश्यक आहे. पूर्वज्ञान असेल तर आपल्याला त्या संदर्भातील प्रश्नांची प्रश्नावली तयार करता येईल. ज्या व्यक्तीची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे त्या व्यक्तीविषयीचे सर्व पूर्वज्ञान माहीत करून घेणे आवश्यक आहे. म्हणजेच त्यासंबंधी आपल्याला प्रश्न विचारता येतील. दुसरी गोष्ट म्हणजे मुलाखतीचा हेतू आपल्याला स्पष्ट असला पाहिजे. मुलाखतीचा हेतू आपला स्पष्ट असला पाहिजे. त्या व्यक्तीचे विचार असतील, त्या व्यक्तीचे कार्य ते लोकांच्यापर्यंत पोचविता यायला पाहिजे. ते पोचवणे हा आपल्या मुलाखतीचा खरा हेतू असला पाहिजे. हा हेतू समोर ठेवून त्या पद्धतीने आपण मुलाखतीचे नियोजन करायला पाहिजे. तिसरे म्हणजे व्यक्तीविषयीची मुलाखत. ज्या व्यक्तीची मुलाखत घेत आहोत त्या व्यक्तीविषयीची माहिती असेल, त्याच्या जीवनातली जडणघडण असेल, त्यांनी आत्तापर्यंत केलेले कार्य असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती आपणास असेल तर त्याला त्याप्रमाणे प्रश्न विचारता येतील. तशा प्रकारची प्रश्नावली आपल्याला तयार करता येईल. चौथी गोष्ट म्हणजे मुलाखतकाराने कमी बोलून मुलाखतदात्याला जास्तीत जास्त बोलण्यास प्रोत्साहित करावे. म्हणजे मुलाखतकाराने अत्यंत कमी बोलून समोरच्याला बोलतं करायचं आहे. म्हणजे मुलाखतकार हा नेहमी कमी बोलणारा असावा. कमी बोलून मुलाखत देणाऱ्याला बोलतं करून त्याच्याकडून अधिक माहिती मिळवता आली पाहिजे. म्हणून मुलाखतकाराने ही पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. शेवटी मुलाखतदात्याचा आभार व्यक्त करून मुलाखतीचा समारोप करायचा आहे. विद्यार्थी मित्रो, मुलाखत घेणे ही सुद्धा एक कला आहे. अशा प्रकारे आपण थोडक्यात माहिती पाहिली आहे. आता आपण प्रत्यक्ष मुलाखत घेताना कोणती प्रश्नावली तयार करायची ते पाहू. तुमच्या परिसरातील शिक्षक, पोस्टमन, शिपाई, शेतकरी, ग्रामसेवक, सरपंच, डॉक्टर, वकील, समाजसेवक, भाजी विक्रेते इत्यादींची मुलाखत घेऊ शकता. त्यासाठी खालील प्रश्नावली दिलेली आहे. पहिलं विचारायचं आहे तुमचं नाव काय. एक प्रस्तावना सुरुवात होईल. ज्या क्षेत्राविषयी एखाद्याची मुलाखत घेता त्या मुलाखतदात्याचं क्षेत्र कोणतं आहे त्या क्षेत्राविषयी तुम्ही प्रस्तावना करू शकता आणि त्याविषयीची लोकांपर्यंत माहिती पोचवू शकता. तेव्हा पहिलं विचारायचं, प्रस्तावना झाल्यानंतर पहिलं विचारायचं तुमचं नाव काय. मग ते मुलाखतदात्याचं नाव लोकांना कळलं पाहिजे, कोण मुलाखत देतो आहे. तुम्ही तुमचं नाव सांगायचं आहे प्रस्तावनामध्ये सुरुवातीलाच
की मी असं अमुक अमुक मुलाखत घेत आहे, आज आपल्यासाठी इथे आलेले आहेत, त्यांचं नाव थोडक्यात तुम्ही सांगायचं आहे, नंतर ते नाव सांगणारच आहे. दुसरा प्रश्न आहे, तुम्ही कुठे राहता, पत्ता विचारायचा आहे. तिसरा प्रश्न आहे, तुम्ही हे काम किती वर्ष करत आहात, त्यांच्या क्षेत्रामधलं, ज्या क्षेत्राचे विषयी तुम्ही माहिती मिळवत आहात त्या क्षेत्रातला प्रश्न, तुम्ही हे काम किती वर्ष करत आहात, मग ते त्यांचा कामाचा किती वर्षाचा अनुभव आहे ते सांगतील. चौथा प्रश्न आहे, तुमच्या कामाचं स्वरूप कसं असतं, म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारे काम करता, कशा पद्धतीने काम करता की जेणेकरून त्याचा फायदा इतरांना होऊ शकेल, ते सुद्धा त्याप्रमाणे काम करू शकतील, अशा प्रकारचा प्रश्न आहे. पाचवा प्रश्न आहे, तुम्ही करत असलेलं काम तुम्हाला आवडतं का, या कामामध्ये तुम्ही ज्या क्षेत्र निवडलेलं आहे त्या कामामध्ये तुम्ही प्रगती केलेली आहे, यशस्वी झालेला आहात, ते काम तुम्हाला आवडतं का, समाधानी आहात का, अशा प्रकारचा प्रश्न आहे. सहावा प्रश्न आहे, तुमच्या कामातून तुम्ही लोकांना कशी मदत करता, कशा प्रकारे मदत करता, म्हणजे लोकांना मदत तुम्ही कशी करता तुमच्या कामातून, ते त्यांचा अनुभव सांगू शकतात, प्रसंग सांगतात. तुम्ही लोकांशी चांगले वागता, लोक तुमच्याशी कसे वागतात, तुम्ही मुलाखतदाता जो आहे त्याला विचारलं आपण की तुम्ही लोकांशी चांगले वागता, मग लोक तुमच्याशी कसे वागतात, त्याचा तो अनुभव सांगू शकतात. ते तुमच्या आठवणीतील एखादा प्रसंग सांगा, तुमच्या आठवणीतली एखादा प्रसंग सांगा की ह्या क्षेत्राशी निगडीत आहे, की तुम्ही जो क्षेत्र निवडलेला आहे त्या संदर्भातला तो टर्निंग पॉईंट आहे, त्या क्षेत्राकडे तुम्ही कसे आलात, किंवा त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आलेला एखादा प्रसंग, आढळलेला प्रसंग, तो तुम्ही सांगायचा, ते तुम्हाला सांगतील. तुम्ही असं प्रश्न केल्यानंतर ते तुम्हाला सांगतील. नववा प्रश्न आहे, लहानपणी तुम्हाला कोण व्हावं असं वाटत होतं, लहानपणी तुम्हाला डॉक्टर व्हावं, किंवा तुम्ही आता डॉक्टर आहात पण तुम्हाला लहानपणी असं वाटत होतं का की तुम्ही डॉक्टरच व्हावं म्हणून, कदाचित लहानपणी त्यांना वकील व्हावं असं वाटत असेल, शिक्षक व्हावं असं वाटत असेल, पण योगायोगाने ते डॉक्टर झालेले असतील, असंही तुम्हाला त्यांच्याकडून उत्तर मिळू शकतं. म्हणून विचारायचं आहे, लहानपणी तुम्हाला कोण व्हावं असं वाटतं, म्हणजे जे लहानपणी जे वाटत होतं तेच तुम्ही झालात का, त्याच ध्येयाकडे आलात का, किंवा तुमचं लहानपणीचं जे वाटत होतं त्यापेक्षा वेगळं तुम्ही वळलात, अशा प्रकारचं तुम्हाला उत्तर मिळू शकतं. तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल, ह्या क्षेत्रातून, ह्या क्षेत्राबाबत तुम्ही जो क्षेत्र निवडले त्या संदर्भात तुम्ही आम्हाला काय संदेश देऊ शकाल, काय संदेश द्याल की ज्याचा फायदा आम्हाला पुढे होऊ शकेल, अशा प्रकारे प्रश्न विचारून तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांची मुलाखत घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्र हो, मुलाखत हा भाग इथे संपला आहे. आता पुढील त्याच्यावर जे प्रश्न आहेत ते आपण पाहायचे आहेत. आता इथे एक नमुना दिलेला आहे, मुलाखत घेतलेला नमुना, मुलाखत कशी घ्यायची हा एक नमुना दिलेला आहे, तो वहीत तुम्हाला लिहून येईलच, पण इथे मी वाचून दाखवते कशा प्रकारे मुलाखत घ्यायची असते. एका विद्यार्थ्याची घेतलेली मुलाखत आहे. प्रस्तावना बघा कशी आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्याच वर्गातील नियमित अभ्यास करणारा व वर्गामध्ये शांत बसून लक्षपूर्वक ऐकून घेणारा विद्यार्थी कुमार सुयोग काटकर याची आज आपण मुलाखत घेऊन त्याच्या हुशारीचे रहस्य जाणून घेणार आहोत. म्हणजे तो जो हुशार आहे, वर्गातलाच विद्यार्थी आहे, त्याची मुलाखत घेतलेली आहे शिक्षकांनी, आणि तो विद्यार्थी कसा आहे, तो हुशार आहे. सर्वच मुलं हुशार असतात, पण तो त्याच्यात जरा चुणूकदार दिसतो. शांत बोलणार आहे, त्याचं आणखीन वैशिष्ट्य असं आहे, शांत बसून लक्षपूर्वक ऐकून घेणारा आहे आणि नियमित अभ्यास करणारा आहे. अशा विद्यार्थ्याची मुलाखत घेतलेली आहे. तर त्या संदर्भात शिक्षकांनी त्याला प्रश्न विचारलेले आहेत. शिक्षक, तुझे पूर्ण नाव काय? विद्यार्थी म्हणतो, माझे नाव सुयोग राजेंद्र काटकर. शिक्षक विचारतात,
तू कोठून येतोस? विद्यार्थी म्हणतो, मी नांगलवाडीवरून येतो. शिक्षकाने विचारलं, पुढचा प्रश्न, कोणत्या वाहनाने शाळेत येतोस? आता नांगलवाडीवरून शाळा काही अंतरावर आहे, म्हणून तू कोणत्या वाहनाने शाळेतून येतोस? वाहनाने येतोस शाळेत. कोणतं वाहन वापरतोस शाळेत येण्यासाठी? विद्यार्थी म्हणतो, नाही सर, माझी परिस्थिती गरीब आहे, मी पायी चालत येतो. शिक्षक पुढचा प्रश्न विचारतात, किती वाजता घरून निघतोस? चालत जर तू येत असेल तर तुला किती वाजता निघावं लागतं घरून? विद्यार्थी म्हणतो, मला अर्धा तास शाळेत यायला लागतो, मी 45 मिनटं आधी निघतो. म्हणजे मला अर्धा तास लागतो, पण मी पाऊण तास आधी निघतो, म्हणजे 15 मिनटं माझ्या हातामध्ये असतात शाळा भरायच्या आधी. शिक्षक म्हणतात, पुढचा प्रश्न शिक्षक विचारतात, तुझे आईवडील काय करतात? विद्यार्थी, माझे आईवडील काम करतात. आता परिस्थिती गरीब असल्यामुळे अशा दृष्टिकोनातून प्रश्न विचारलेला आहे की तुझे आईवडील काय करतात. तेव्हा तो सांगतो, माझे आईवडील काम करतात, वडील क्वारीवर असतात व आई घरकाम करते. शिक्षक पुढचा प्रश्न विचारतात, तुझ्या घरात एकूण माणसे किती आहेत? विद्यार्थी म्हणतो, आम्ही एकूण 5 माणसं आहोत. मला एक बहीण आहे, ती 12वीला आहे व मोठा भाऊ 10वीला आहे. पुढे शिक्षक विचारतात, तुला अभ्यासाला कोण मदत करतं? विद्यार्थी म्हणतो, माझा भाऊ माझा अभ्यास घेतो. काही अडचण आली तर ती ताई मदत करते. जर काही अडचण भासली तर मग ताई मदत करत असते. शिक्षक विचारतात, तुझे आई बाबा शिकलेले आहेत काय? विद्यार्थी, नाही सर, बाबांनी 2रीतून शाळा सोडली आणि आई शाळेतच गेली नाही. शिक्षक पुढचा प्रश्न विचारतात, तुला खेळायला आवडतं का? कोणता खेळ आवडतं? विद्यार्थी म्हणतो, होय सर, मी मित्रांबरोबर क्रिकेट खेळतो. शिक्षक पुढचा प्रश्न विचारतात, तुझ्या हुशारीचे रहस्य काय? तू हुशार कसा आहेस? रहस्य काय तुझ्या हुशारीचे? विद्यार्थी म्हणतो, सर, मी संध्याकाळी खेळून आल्यावर नियमित अभ्यासाला बसतो. जेवणापूर्वी रोज 2 तास अभ्यास करतो. त्यामध्ये धडे वाचतो, गणिते सोडवतो, स्पेलिंगा पाठ करतो, चित्र काढतो व शाळेचा अभ्यास सकाळी लवकर उठून करतो. शिक्षक, तू तुझ्या मित्रांना काय सल्ला देशील? आता नियमित अभ्यास करणारा आहे म्हणजे तो हुशारच असणार आहे. मग शिक्षक पुढचा प्रश्न विचारतात, तू तुझ्या मित्रांना काय सल्ला देशील? विद्यार्थी सांगतो, नियमित अभ्यास करा. आपल्याला जे अवघड वाटेल ते आपल्या आईवडिलांकडून किंवा शिक्षकांना विचारून सोडवा. पण अभ्यास कठीण आहे म्हणून अभ्यासाचा कंटाळा करू नका, एवढंच सांगेन. धन्यवाद सुयोग, तू इथे येऊन तुझ्या हुशारीचे रहस्य आम्हाला जाणून दिलेस, त्याबद्दल संपूर्ण वर्गातर्फे तुझे आभार आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वर्गमित्राची मुलाखत घ्या. आता तुमच्या परिसरातील मगाशी सांगितल्याप्रमाणे शिक्षक, पोस्टमन, शेतकरी, ग्रामसेवक, सरपंच, शिपाई, डॉक्टर, वकील, समाजसेवक, भाजी विक्रेता इत्यादींची मुलाखत तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी खालील प्रश्नावली तुम्हाला देत आहे. तुमचं नाव काय? तुम्ही कोठे राहता? तुम्ही हे काम किती वर्ष करत आहात? तुमच्या कामाचं स्वरूप कसं असतं? तुम्ही करत असलेलं काम तुम्हाला आवडतं का? तुमच्या कामातून तुम्ही लोकांना कशी मदत करतात? तुम्ही लोकांशी चांगले वागता, लोक तुमच्याशी कसे वागतात? तुमच्या आठवणीतील महत्त्वाचा एखादा प्रसंग सांगा. लहानपणी तुम्हाला कोण व्हावंसं वाटायचं? तुम्ही आम्हाला काय संदेश द्याल? अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्हाला मुलाखत लिहिता येईल. वरील प्रश्नांचा उपयोग करून तुमच्या गावाच्या सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या शिपायाची मुलाखत घ्या. आता ही मुलाखत तुम्हाला लिहायची आहे. वरील प्रश्न विचारून तुम्हाला त्या पाणी सोडणाऱ्या
पाणी पुरवठा करणाऱ्या शिपायाची तुम्हाला मुलाखत घ्यायची आहे. दुसरं आहे टी व्हीवर दाखवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या मुलाखती पहा व त्यात कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते समजून घ्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, आजचा आपला दुसरा दिवस संपला. आता आपण इथेच थांबू. धन्यवाद.